नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, महाराष्ट्रातील दिव्यांग बांधवांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची आहे. मित्रांनो, दिव्यांग बांधवांसाठी बचत गट स्थापन करून विविध योजनांचा लाभ घेता येतो. तर या व्हिडिओमध्ये आपण दिव्यांग बांधवांना बचत गटाच्या संदर्भात संपूर्ण माहिती देणार आहे. नेमकं कागदपत्र कोणते लागणार आहेत, अर्ज कुठे करायचा आहे, त्याचं रजिस्ट्रेशनची प्रोसेस काय आहे, नेमका फायदे कोणकोणते आहेत, किती टक्के अनुदान मिळू शकतो, कोणत्या योजनेअंतर्गत मिळू शकतो, बचत गट स्थापन करायचा असेल तर वयोगट किती, त्याचबरोबर बचत गट स्थापन करायचा असेल तर तुम्हाला किती सभासद संख्या लागते, याविषयी A to Z माहिती आपण या व्हिडिओमध्ये व्यवस्थित जाणून घेणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलवरती जर नवीन असाल तर कृपा करा चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच महत्त्वपूर्ण अपडेट या चॅनलवरती येत असतात. चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, तुम्हाला दिव्यांग बचत गट स्थापन करायचा असेल तर अतिशय महत्त्वाची बाब म्हणजे तुम्हाला दिव्यांग लोकांची संख्या विचारात घेऊन तो गट स्थापन करायचा असतो. तर यासाठी ग्रामीण भाग जर असेल तर 10 ते 20 दिव्यांग बांधव एकत्र येऊन तुम्ही बचत गट स्थापन करू शकता. त्याचबरोबर जर तुम्ही शहरी भागामध्ये असाल तर तुम्हाला 10 ते 15 दिव्यांग बांधव एकत्र येऊन तुम्ही बचत गट स्थापन करू शकता. आता हे बचत गट स्थापन करण्यासाठी तुम्हाला कागदपत्र कोणते लागतात, तर बचत गट स्थापन करण्यासाठी तुम्हाला सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे प्रत्येक दिव्यांग बांधवाचं UDID कार्ड आणि प्रमाणपत्र असणं खूप गरजेचं आहे. त्याचा पॅन कार्ड, त्याचा आधार कार्ड असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर त्याचा रहिवास दाखला असणं खूप गरजेचं आहे. रेशन कार्ड असणं खूप गरजेचं आहे आणि पासपोर्ट साईज फोटो. हे सर्व काही गोष्टी तुमच्याकडे असेल तर तुम्हाला दिव्यांग बचत गट स्थापन करता येणार आहे. आता पुढचा प्रश्न असा की दिव्यांग बचत गट स्थापन करताना त्याची नोंदणी कुठे करायची. एक लक्षात ठेवा, 2 पद्धतीने तुम्हाला नोंदणी करता येते. एक सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या ग्रामपंचायतला किंवा तुमच्या पंचायत समिती या कार्यालयामध्ये तुम्हाला याची नोंदणी करता येते. अनेक ग्रामपंचायतचे ग्रामसेवक असतील किंवा पंचायत समिती असतील त्यांना या विषयाची माहिती नसेल, परंतु आपण त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांना ती माहिती द्यायची आहे. हा एक रजिस्ट्रेशनचा भाग आहे. आणि दुसरा म्हणजे तुम्हाला बँकेमध्ये जाऊन अकाउंट खोलल्यानंतर सुद्धा तुम्हाला बचत गट स्थापन केला आहे असं प्रूफ तुम्हाला मिळतं. तर यासाठी पंचायत समितीमध्येच गेल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या बचत गटाची नोंदणी करायची असते. नोंदणी केल्यानंतर दिव्यांग बचत गट म्हणून तुमचा रजिस्टर नंबर जनरेट होतो आणि त्या रजिस्टर जनरेट झालेल्या नंबरनुसार तुम्हाला विविध योजना व प्रशिक्षणाचा लाभ त्या ठिकाणी दिला जातो. या पद्धतीने तुम्ही त्या ठिकाणी रजिस्टर किंवा नोंदणी करू शकता. त्यानंतर बचत गट तुम्ही बँकेमध्ये सुद्धा स्थापन करू शकता. समजा तुमचा एक 10 ते 15 लोकांचा ग्रुप असेल, दिव्यांगांचा एक गट असेल, तर त्या गटाचा एक तुम्हाला मीटिंग घ्यावी लागते आणि त्या मीटिंगमध्ये प्रस्ताव तयार करावा लागतो किंवा आम्ही एवढे लोक यांची नावं वगैरे या दिवशी अशी मीटिंग झाली आणि या मीटिंगमध्ये या बचत गटाच्या संदर्भात एवढे रक्कम ही दर महिन्याला आम्ही गोळा करणार आणि या बँकेमध्ये अकाउंट खोलून त्या बँकेमध्ये आम्ही जमा करणार. या पद्धतीने तुम्हाला बँकेमध्ये अकाउंट खोलल्यानंतर सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी तुमचं गट स्थापन झाल्याचं या ठिकाणी प्रूफ मिळतं, बँकेचं पासबुक मिळतं. तुमच्या मनामध्ये प्रश्न असेल की सर, बचत गट स्थापन केल्यानंतर आम्हाला पैसे भरावे लागतात का? हो, तुम्हाला 3 ते 6 महिने सुरुवातीला तो बचत गट चालवून दाखवावा लागतो. म्हणजे तुम्हाला मासिक 100, 200, 500 अशा पद्धतीची रक्कम प्रत्येक सभासदाने एकत्र गोळा करून तुम्हाला त्या बँकेमध्ये भरायची असते आणि त्यानंतर बँक तुम्हाला तुमच्या समूहासाठी किंवा व्यवसायासाठी, प्रशिक्षणासाठी किंवा वेगवेगळ्या आर्थिक तुम्हाला घडी तुमची उंच व्हाव्यासाठी तुम्हाला त्या ठिकाणी कर्ज दिलं जातं. ओके, आता हा बँक कर्ज जो असतो हा बँकेच्या नियमानुसार जे आर्थिक महामंडळ वगैरे असतात त्यांच्या नियमानुसार तुम्हाला ते बचत गटाचे जे कर्ज असतं ते कर्ज टक्केवारीनुसार दिलं जातं. परंतु पंचायत समितीमध्ये तुम्ही जर रजिस्टर केलं तर त्या रजिस्टर केल्यानंतर जो नोंदणी क्रमांक असतो त्या नोंदणी क्रमांकानुसार पंचायत समितीमधील समाज कल्याण किंवा जिल्हा परिषद यांच्या माध्यमातून जो काही निधी उपलब्ध होतो, 1% निधी जो आपल्यासाठी वार्षिक नियोजन समितीच्या माध्यमातून दिव्यांग बांधवांसाठी 1% निधी हा राखीव ठेवला जातो तुमच्या पूर्ण जिल्ह्यासाठी. त्या जिल्ह्याच्या एकूण रकमेतून सुद्धा तुम्हाला बचत गटाला, तुमचं जे दिव्यांग बचत गट आहे त्या दिव्यांग बचत गटाला पैसे अनुदान मिळतं, लक्षात ठेवा. त्याचबरोबर पंचायत समितीच्या माध्यमातून जेवढ्याही सेस फंडाच्या ज्या योजना असतात, उदाहरणार्थ शिवणकाम असेल, संगणक प्रशिक्षण केंद्र असतील किंवा ब्युटी पार्लर असेल किंवा मी याविषयी आपण अगोदर व्हिडिओ बनवलेले आहेत, तर हे जे काही व्यवसाय आहेत त्या व्यवसायासाठी प्रशिक्षण म्हणून तुम्हाला पहिलं प्राधान्य या बचत गटातील सदस्यांना दिलं जातं आणि तुम्हाला प्रशिक्षण देऊन तुम्हाला त्या ठिकाणी तो व्यवसाय सुरू करण्यासाठी तुमच्या बचत गटाला, दिव्यांग बचत गटाला अनुदान प्राप्त होतं. आता हा अनुदान 100% सुद्धा अनुदान असतो. याच्यावरचा जो व्याज वगैरे असतो हे सर्व गव्हर्नमेंट भरतं,
पूर्ण काही जे कर्ज असतं हे कर्ज गव्हर्नमेंट भरतं, तुम्हाला प्रशिक्षण देतं, तुम्हाला प्रमाणपत्र दिलं जातं आणि तुम्हाला व्यवसायासाठी चालना दिली जाते। अशा पद्धतीने हे बचत गट स्थापन करायचे असतात। लक्षात ठेवा। तुमच्या मनामध्ये प्रश्न असेल की सर बचत गटाचा नेमका फायदा काय, तर या बचत गटाच्या माध्यमातून तुम्हाला प्रशिक्षण मिळतं, प्रमाणपत्र मिळतं आणि तुम्हाला बँकेतून किंवा पंचायत समितीमधून आर्थिक म्हणून एक कर्ज स्वरूपात रक्कम सुद्धा मिळते, अनुदान मिळते। त्याच्या बेसवरती तुम्ही इतर व्यवसाय सुरू करू शकता, तुमचं भांडवल उभं करू शकता आणि प्रत्येकाला काहीतरी रोजगार उपलब्ध करून देऊ शकता। अशा पद्धतीने याचे सर्व फायदे आहेत। बरोबर मित्रांनो, हे सर्व काही करत असताना तुम्हाला या बचत गटाचं स्वरूप सुद्धा वाढवता येऊ शकतं। आता बचत गटाचं स्वरूप म्हणजे काय, समजा सुरुवातीला तुम्ही 10 ते 20 लोक एकत्र येऊन बचत गट स्थापन केलं, त्यानंतर तुम्ही तुमच्या जिल्ह्यातील तुमच्या तालुक्यातील जेवढेही दिव्यांग बांधव आहेत त्यांना एकत्रित करून तुम्ही एखादी पतसंस्था सुद्धा स्थापन करू शकता। आता याची जी रक्कम असते ही रक्कम वार्षिक सभासद वगैरे 1000 रुपये असतो, असे तुम्हाला 100 किंवा 1000 सभासद असे गोळा करून तुम्ही स्वतःचं पतसंस्था स्थापन करू शकता आणि त्या पतसंस्थेच्या माध्यमातून सर्व बँकिंगचे व्यवहार तुम्ही करू शकता, संचालक मंडळ स्थापन करू शकता। बऱ्यापैकी तुमचं भांडवल जर तयार झालं तर त्यातून येणारा नफा हा तुमचा स्वतःचा असू शकतो। अशा पद्धतीने मित्रांनो, स्वतः सुरुवातीला जर दिव्यांग बचत गट स्थापन करत असाल तर त्याचा उद्देश व्यापक स्वरूपामध्ये ठेवा आणि तुम्ही तुमच्या तालुक्याचं, तुमच्या जिल्ह्याचं, नवे तर संपूर्ण महाराष्ट्राचं एक पतसंस्था स्थापन करू शकता। पतपेढी बोलतात त्याला, पतपेढी स्थापन करू शकता आणि ह्या आर्थिक व्यवहारातून चांगला नफा मिळू शकतो। आणि हे करत असताना तुम्हाला काहीही अडचण असेल तर नक्कीच माझ्याकडून जेवढं होईल तेवढं प्रयत्न करणार आणि पतसंस्थेचं जर तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं असेल तर पुढची प्रोसेस कशी असते, डॉक्युमेंट्स कोणकोणते बनवायचे असतात याविषयी सुद्धा संपूर्ण गायडन्स मी करेल। काळजी करू नका, फक्त तुम्ही तयारी दाखवा। अशा पद्धतीने मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दिव्यांग बचत गट स्थापन कशा पद्धतीने करू शकता, नेमका फायदा काय आणि या दिव्यांग बचत गटाचं तुम्ही स्वरूप व्यापक कशा पद्धतीने करू शकता याविषयी थोडक्यात माहिती समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे। याविषयी तुम्हाला अधिकची जर माहिती हवी असेल तर तुमचा गट जर तयार होत असेल तर नक्की माझ्यापर्यंत पोहोचा, माझ्याशी संपर्क साधा। आपण नक्कीच झूम मीटिंगवरती हेड टू हेड, फेस टू फेस चर्चा करू आणि यातून चांगल्या पद्धतीचा व्यवसाय किंवा प्रगती कशा पद्धतीने साधता येईल यासाठी प्रयत्न करूया। भेटूया पुढील व्हिडिओसह, तोपर्यंत धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।